उद्धव ठाकरे यांना कालच्या महानिकालानंतर जो धक्का बसला तसाच धक्का हा शरद पवार यांना बसेल अशा पद्धतीची भीती असल्यामुळे शरद पवार गटाच्या आमदारांमध्ये सध्या अस्वस्थता आहे अशी चर्चा आहे। विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पॅटर्न जर राष्ट्रवादीच्या प्रकरणात सुद्धा लागू केला तर मग सेम तसंच चित्र पाहायला मिळू शकतं राज्यभरात। अजित पवार यांना एकनाथ शिंदेंसारखाच फायदा होण्याची शक्यता आहे। अजित पवारांनी बंड आधीच पक्षावर दावा केलेला होता। राष्ट्रवादीचे निवडणूक आयोग त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी प्रलंबित होणार का हे पाहावं लागेल। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून अपडेट्स घेऊया। ज्ञानेश्वर, काल मोठा धक्का ठाकरेंसाठी होता आणि आता तशाच पद्धतीची चर्चा शरद पवारांना धक्का बसेल अशा पद्धतीने होताना दिसते। काय नेमके तपशील आहेत, काय नेमकं घडू शकतं राष्ट्रवादीच्या संदर्भात? रिद्धी, या सगळ्या संदर्भानं एक गोष्ट सांगणं महत्त्वाचं वाटतं। काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेच्या शेवटी त्यांनी असं म्हटलं की 120 पक्षचिन्हांच्या पर्यायाची यादी तयार आहे, आम्ही तयार आहोत। याचा अर्थ पवारांनी हे स्वतः मानलेलं आहे। तशा पद्धतीचं एकूण प्रिपरेशन जे आहे ते अजित पवारांच्या या सगळ्या बंडाच्या घटनेनंतर शरद पवारांकडून करण्यात आलेलं आहे। आता मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं शिंदेच्या बाजूने निकाल लागला तसाच निकाल हा अजित पवारांच्या बाजूने लागणार आहे। तशा पद्धतीची चर्चा, शक्यता, एकूण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडतील अशा पद्धतीचा विश्वास अजित पवार व्यक्त करताना आपण पाहिलेच, पण शरद पवारांनी देखील तसंच घडू शकतं अशा पद्धतीचे संकेत दिलेत। त्याला कारण ठरलंय शरद पवारांचं कालचं वक्तव्य। त्यांनी असं म्हटलंय की 120 पक्षचिन्हांच्या पर्यायांची यादी आहे। याचा अर्थ असाच होतो की शरद पवार हे पूर्णपणे तयारीत आहेत। दुसरं पक्षचिन्ह, दुसरं पक्षाचं नाव आपल्या वाट्याला येणार आहे या मानसिकतेत ते स्वतः आहेत। अर्थात तसा त्यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हणाले की हे येत्या काळात, पुढच्या काळात बघावं लागेल। पण आत्ताची जी परिस्थिती आहे, कालच्या निकालानंतर जे शरद पवार गटाचे आमदार होते त्यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। एक कुठेतरी शक्यता जी होती की ठाकरेंच्या बाजूने निकाल लागेल का, अर्थात अजित पवारांच्या बाजूने गेलेले सगळे आमदार जरी निश्चिंत झाले असले तरी आता जे शरद पवारांसोबतचे जे आमदार आहेत ते कालच्या निकालामुळे थोडेसे अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळत आहे। बघावं लागणार आहे शरद पवार या सगळ्या अशा निर्माण झालेल्या पेच प्रसंगाच्या परिस्थितीमध्ये काय नेमक्या आपल्या आमदारांना धीर देण्यासाठी सूचना करतात, मार्गदर्शन करतात आणि येत्या काळात नेमकं काय घडतंय। निश्चित ज्ञानेश्वर, येत्या काळात जेव्हा प्रत्यक्ष सुनावणी होईल तेव्हा खरं तर याबाबतचं चित्र आणखी स्पष्ट होईल असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।